आजचा दिवस कुकरच्या शिट्टीने सुरू झाला. मेन्यू होता कढी राईस. बाहेर पावसाचं वातावरण होतं. हैदराबादमध्ये आजकाल भरपूर पाऊस पडतोय. मी कढीचं प्रिपरेशन करतच होते, तोपर्यंत योगेशला कढीपत्ता आणायला लावला. कॅमेरा चालू आहे बघून त्यांनी अशी मस्ती करायला लागली. कढीपत्ता, कोथिंबीर फ्रीजमध्ये असं प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवलं की खूप दिवस नीट राहतं. त्यात टिश्यू पेपर जर ठेवला तर अजूनही छानच. कढी फोडणी टाकायला घेतली. 8 दिवसातून एकदा तरी कढी राईसचा मेन्यू पाहिजेतच. घरभर कढीचा मस्त सुगंध पसरला. कढीला उकळी यायला लागली आणि मी 2 सेकंद दुसऱ्या कामात गुंतले. तोपर्यंत कढीने स्वतःचा प्लॅनच केला. यांनी धावत जाऊन कढीचा गॅस बंद केला आणि त्याच्यासोबत एन्जॉय करायला लागली. बायकोला ऑफिसला जायचं होतं म्हणून मी पटकन सकाळी सकाळी कढी बनवली, नाश्ता बनवला. नाश्त्याला काय बनवलं? भात बनवला. नाश्त्याला भात बनवला आणि कढी बनवली. नवरोबाचा हात स्वयंपाकाला लागला की जेवण अजून टेस्टी झालं म्हणायचं. चला, कढी तर वाचली, पण थोडी साफसफाई बोनस म्हणून मिळाली. मग आम्ही दोघांनी सोबत गप्पा मारत नाश्ता केला आणि निघालो ऑफिसकडे.